एक शेतकऱ्याचा लेकरू थेट मंत्री महोदय होतात. मंत्री महोदय झाल्यानंतर सहकार क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशा प्रकारचं खातं जे यापूर्वी नव्हतं ते मंत्रालय सुरू करण्यात आलं आणि त्याचं प्रेझेंटेशन संपूर्ण देशवासियांसमोर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः दिल्याचं आपण पाहिलेलं होतं. मला सांगा, दिल्लीतून आपला सगळ्यांचा महाराष्ट्र कसा दिसतो? सहकार क्षेत्राबद्दल तर तुम्ही भरभरून बोललात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतला महाराष्ट्र दिल्लीतून बघा, महाराष्ट्राला एक असं नेतृत्व मिळालंय की ज्याच्या ध्यानी मनी स्वप्नात त्याच्या संकल्पनेत हा विकसित महाराष्ट्राचा विचार ते करतात. त्यामुळे देवेंद्रजींच्या बाबतीत तर तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर, बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री मिळाले की ज्यांना महाराष्ट्र पूर्ण माहिती आहे. मग तो ग्रामीण असेल, तो शहरी असेल, तो आधुनिक महाराष्ट्र कसा घडवायचा, त्याच्याबद्दलच्या संकल्पना काय, विचार काय, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते विचार करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम नेतृत्व जे आहे त्याच्या हातामध्ये आज महाराष्ट्र आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्र हा सुद्धा अत्यंत वेगानं प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. बघा वाटचाल, बघा मागच्या काळातली 4 उदाहरणं जर द्यायची म्हणली, कोस्टल रोड झाला, अटल सेतू सारखा एक अभिनव हा एक प्रोजेक्ट आपण पाहतो, समृद्धी महामार्ग झाला, दुसऱ्या बाजूला गावातल्या छोट्या छोट्या शेतकऱ्याचा विचार करताना अनेक त्याच्यासाठीच्या योजना आल्या, आमच्या लाडकी बहीणसाठी, आमच्या महिला शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्यासाठीच्या योजना आल्या. म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार समाजातल्या करत त्या या महाराष्ट्राचा एकूण आधुनिक दृष्ट्या एक विकास कसा होईल या दृष्टीनं एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्रजींच्या रूपाने मिळाले. तुम्ही म्हणाल देवेंद्रजींचं तर निश्चित, पण जेव्हा दिल्लीत तर महाराष्ट्र आपण पाहतो, खरं तर या महाराष्ट्रानं खूप काही देशाचा आज खरं तर आर्थिक राजधानी देशाची जी आहे मुंबई आहे, ती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महत्व काय असेल एकाच वाक्यात पूर्ण होतं. पण तरी महाराष्ट्र हा सहकाराच्या दृष्टीनं समृद्ध आहे. हा इथला राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेनं देशामध्ये पाहिलं जातं. जेव्हा मी पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तिथे जातो, जेव्हा मला असं वाटतं की पुणे आणि महाराष्ट्राबद्दलचे एक वेगळी आपुलकी किंवा एक वेगळं महत्व हे निश्चितपणे दिल्लीमध्ये मला जाणवतं. मला दिल्ली नवीन आहे, त्यामुळे मला आधी दिल्ली समजून घेऊ द्या, मग दिल्लीच्या नजरेत मी महाराष्ट्र समजून घेईन, मला असं वाटतं. पण एक मला याचा अभिमान आहे की मी या महाराष्ट्रातून जातो, त्याची एक मोठी संस्कृती, राजकीय संस्कृती असेल, एक नेतृत्वाचं एक मोठं मालिका दिल्लीमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रातून मी येतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा निश्चितपणे माझ्याशी जो समोरची व्यक्ती असेल किंवा काय त्याचा दृष्टिकोन बदलतो. आता त्यामुळे माझी जबाबदारी पण वाढते. बरोबर, तसं पाहत असेल तर माझी जबाबदारी वाढते. त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान आहे. महाराष्ट्र एक चांगला प्रदेश आहे, एक प्रगतशील राज्य म्हणून आणि भविष्यात विकासाच्या दृष्टीने वेगानं वाटचाल करणारं एक राज्य म्हणून, पंतप्रधान असतील, माननीय अमित भाई असतील, एकूणच राजकीय व्यवस्था म्हणून आज महाराष्ट्राचं स्थान खूप वेगळं आहे आणि चांगलं आहे.